1982 साली अमेरिकेत अचानक 7 लोकांचा मृत्यू झाला. कारण होतं टायलेनॉल नावाच्या पेन किलर मध्ये विष मिसळलेलं होतं. लोक घाबरली होती. कंपनीला करोडोचा तोटा झाला होता. पण पुढे ज्या गोष्टी झाल्या त्यातून जगाला एक मोठा धडा मिळाला. नमस्कार, मी अविनाश भास्कर चाटे, कॉर्पोरेट ट्रेनर आणि लीडरशिप कोच म्हणून काम करतो. 1982 मध्ये जॉन्सन अँड जॉन्सन प्रसिद्ध पेन किलर टायलेनॉलच्या बाटल्यांमध्ये त्यांचं विष मिसळल्यामुळे 7 लोकांचा मृत्यू झाला. त्या काळात कंपनीला एकच पर्याय होता, शांत राहणे, नुकसान कमी करा आणि हळूहळू लोक विसरून जातील. पण जॉन्सन अँड जॉन्सनने तब्बल 3 कोटीहून अधिक टायलेनॉलच्या बाटल्या वापस मागवल्या आणि त्यांना $100 मिलियन पेक्षा जास्त नुकसान सहन करावं लागलं. नंतर काही महिन्यांनी त्यांनी नव्या पॅकेजिंगने, नवीन सुरक्षाची काळजी घेऊन टायलेनॉल पुन्हा एकदा लॉन्च केलं आणि परत बाजारात पाठवलं. तुमच्या ऑफिसमध्ये अनेकदा असे क्रायसिस होत असतील. अनेकदा चूक झाली की ती दाबली जाते, ग्राहकांची सुरक्षा दुर्लक्षित केली जाते, फक्त नफा कसा मिळेल त्याच्यावरती फोकस केलं जाते आणि याचा परिणाम काय होतो? तुमच्या ब्रँडवर लोकांचा विश्वास कमी होत जातो. तुमचे ग्राहक तुम्हाला सोडतात आणि तुमच्या कंपनीचं लॉंग टर्म लॉस होत असतो. पण कल्पना करा, जॉन्सन अँड जॉन्सन सारखं तुमच्या ऑफिसमध्येही इथिकल, प्रामाणिक आणि कस्टमर सेंट्रिक कल्चर जर तयार झालं, ग्राहक तुमच्यावरती विश्वास ठेवतील आणि तुमचा ब्रँड अजून मजबूत होईल. तुमची कंपनी वर्षानुवर्षे बाजारात टिकून राहील. जॉन्सन अँड जॉन्सन सारखं कल्चर जर तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये आणायचं असेल, इथिकल कल्चर, तर मला ईमेल करा अँड लेट्स हॅव अ सेशन टुगेदर फॉर युअर टीम.